या होत्या वेगवान घडामोडी आणि आणखी काही बातम्या। साताऱ्यातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधली एक अपडेट आहे। महिला डॉक्टरची पोलीस चौकशी सुरू होती, मात्र ही चौकशी नेमकी का सुरू होती याचं कारण आता समोर आलंय। आरोपींच्या वैद्यकीय तपासणीत महिला डॉक्टर नेहमी आरोपींना अनफिट दाखवत असल्यानं पोलीस तपासात अडथळा निर्माण होत होता आणि त्याच कारणामुळे पोलिसांनी तिच्या चौकशीची मागणी केली होती, अशी माहिती आता समोर येते। त्यामुळे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक अपडेट आलेली आहे, त्यानुसार ही माहिती समोर येते। म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी दोन नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ आणि बलात्कार अशी आहेत। आता ह्या ज्या चिठ्ठीचं तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं, त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या, ज्याच्यामध्ये तत्कालीन PI यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती, त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती। परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमा फेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा, परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढचा तपास फलटण शहर पोलीस करतायत। आम्ही आता तो तपास फलटण SDPO ह्यांच्याकडे देणार आहोत, जेणेकरून तो SDPO लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर येईल। आपले प्रतिनिधी वैभव बोडके आता आपल्यासोबत आहे याबद्दल अधिक अपडेट द्यायला। वैभव, आता तपासामध्ये आणखी काही बाबी समोर येतात। या प्रकरणामध्ये आता नेमके काय काय मुद्दे पोलिसांनी मांडलेले आहेत, जे आता आपण ऐकलं देखील, मात्र आता याच्यामुळे या तपासाला कसं नेमकं पुढे पावलं टाकली जातील? वैभव। नक्कीच पोलीस अधिकारी आता मोठ्या शिताफीने या घटनेचा तपास सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघायला गेलं तर मृत डॉक्टर महिला आहे, तिनं पोलिसांवर तक्रार दाखल केली होती, तिची चौकशीची मागणी देखील करण्यात आली होती। वारंवार तिने अनेक पत्र व्यवहार देखील केले होते। तिचे वरिष्ठ अधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस अधिकारी असतील, यांना देखील पत्रव्यवहार करण्यात आले होते। या उलट पोलिसांनी देखील या मृत डॉक्टरच्या बाबतीतली चौकशी केली होती, असं देखील SP सांगितलं आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर या दोन्हीमध्ये आरोपींना ज्यावेळी तपासणीसाठी पोलीस घेऊन येत होते आणि त्याच वेळी या जे मृत डॉक्टर महिला आहे त्यांच्याकडून त्यांना अनफिटचे दाखले दिले जात होते। त्यांनी वैद्यकीय तपासणी करूनच ते त्यांना दाखले देण्यात येत होते। मात्र पोलिसांचा हट्ट म्हणावा किंवा पोलिसांकडनं अशी मागणी देखील होती की त्या जे आरोपी आहेत त्यांना फिट असलेले दाखले देण्यात यावेत, कारण की त्यांचा जो तपास होता पुढचा तो करता येत नव्हता। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पोलिसांना या त्यांच्या जे आरोपी आहेत त्यांना तपास करताना निर्माण होत होता। त्यामुळं या डॉक्टर महिलेकडं मागणी करत होते। त्यामुळे या दोघांच्या मध्ये म्हणजे पोलीस आणि डॉक्टरच्या मध्ये वारंवार खटके पाहायला मिळाले आहेत। SP जी माहिती दिली पोलीस अधीक्षकांनी। नक्कीच वैभव, आणखी काही अपडेट या संदर्भात तुझ्याकडे घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा महिला डॉक्टरच्या कार्यालयीन चौकशीचं कारण आता समोर येते आणि या संदर्भात आता आणखी काही अपडेट्स येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतात। आणि आता आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा